आज पहिल्यांदा तुला एवढं असं निवांत बसलेलं बघतोय मी. सगळ्यांचा नाश्ता झाला वाटतं. नाही, पण तुमच्या मुलाने सक्त ताकीद दिली आहे मला. जोपर्यंत तो घरात आहे तोपर्यंत घरातली सगळी कामं मी करणार. आणि आजचा स्पेशल नाश्ता माझ्या हातचा. अरे वा, सांजा. अरे देवकी करायची. हो, तिने सांगितलं होतं मला तुम्हाला खूप आवडतो. बर तिचीच रेसिपी आहे. बर बर, बघा ना, या ना, बसा. अरे बर, खाऊन बघा ना. म्हणजे काय बघू कसा केलाय बघू दे. अगदी तुझ्या आईच्या हाताची चव आहे रे तुझ्या हाताला. आईने सगळा स्वयंपाक शिकवलाय तुला. हो, तुमच्या मुलाला सगळा स्वयंपाक येतो, फक्त पोळ्या गोल करायला जमत नाहीत. आता तुमची सून शिकवेल. हॅलो, हा बोल का कौशिकी. हां हो हो, आहे इथेच आहे. हां 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 हां, बरं बरं. नाही, मी देतो निरोप देतो तुझा त्याला. हां बरं बरं, एवढंच ना. ठीक आहे, चल बाय बाय बाय. कौशिकीचा तुझ्यासाठी निरोप होता. हे मंत्रालयात खूप मोठे फेरबदल होणार आहेत. आपण लक्ष ठेवायला हवं तिकडे. म्हणजे ऑन ग्राउंड आपला रिपोर्टर पाठवायला हवा तिकडे, असं म्हणतो ती. हां ठीक आहे. बरं, मी काय म्हणतो, मी येऊ का तिकडे? म्हणजे तेवढीच तुलाही मदत होईल जरा. नाही, ठीक आहे, मी करतो ना मॅनेज. आणि आपल्याकडे जे बेस्ट रिपोर्टर्स आहेत त्यांना पाठवतो. आणि अगदी जर गरज लागली तर मी स्वतः जाईल ना फील्डवर. हां, नारिणी, बघितलंस का? कौशिकी नसताना सुद्धा सगळ्या जबाबदाऱ्या कशा व्यवस्थित पार पाडतोय. मी आलेच. सुमी, हा घे तुझा पहिला आणि सुमी, काय ग अशी परत का झोपलीस? बरं वाटत नाहीये का? काय ग, काय होतंय? काही नाही ग, आज आपण दोघीच आहोत ना घरात. काव्या गेले कॉलेजला, बाकी सगळे लग्नाला गेलेत. म्हटलं जरा परत येऊन पडावं. ते बघ सुमी, खोटं बोलू नकोस हा, खरं सांग. तुला बरं वाटत नाहीये ना? तसं काही नाहीये ग बाई. दिसतंय मला. अजिबात उठू नकोस आणि झोपून राहा. आणि तुझं पोट दुखतंय का? अगं बाई, तसं काही होत नाहीये. उगाच गावभर गोंधळ घालू नकोस, सांगत फिरू नकोस. अरे, काही झालेलं नाहीये मला. आणि या वयात असे त्रास होतातच अगं. तू शांतपणे झोपून राहा. आणि तुला काय हवं नको ना ते मला सांग, मी आणून देईन. आणि स्वयंपाकाचं सुद्धा बघते मी. हा हो आजीबाई, जावा. हा, पडते मी. मोबाईल घेऊ नको हातात. नाही ग, नाती शिकवतायत मला. तुम्ही दोघे केवढं सांभाळून घेता रे एकमेकांना. खूप छान वाटतं बघून. तुला सांगतो, लग्नानंतर ना मुलांपेक्षा मुलींचंच आयुष्य जरा जास्त अवघड असतं. हां, कारण ज्या घरात ज्या कुटुंबात जन्म घेतला, लहानाचे मोठे झालो, ते सगळं सोडून एका नवीन घरी यायचं. तिथल्या कुटुंबातल्या सगळ्यांशी जुळवून घ्यायचं. आणि या सगळ्यात जास्त महत्त्वाचं असते ती जोडीदाराची साथ. तारिणी तशी समंजस आहे खूप. सगळ्यांची छान जुळवून घेते. आणि मुळात म्हणजे तू सुद्धा एक उत्तम जोडीदार म्हणून तिच्याशी छान जुळवून घेतोस. तिचा सगळा भार हलका करतोस. हां, माणसं जोडून ठेवणं तिला खूप छान जमतं. हो ना. तिचा हा स्वभाव बघूनच मी तिच्या प्रेमात पडलो. ते दिसतंय तुझ्या डोळ्यात. वा, अशीच आयुष्यभर एकमेकांना साथ द्या. एकत्र राहा, दोघे खुश राहा. हां, बरं, तारिणीने खाल्लंच नाहीये ते दे लवकर खायला. ती आली की खाऊया ना एकत्र. हां, नाही लवकर खाऊ दे तिला. खुश होणार ती एकदम. एवढं छान झालंय. तूच बघ ना चव. एक मिनिट. आहे ना? हां,
बरं मी काय म्हणतो माझी नाश्त्याची आधीची गोळी घ्यायची राहिली, मी जरा घेऊन येतो पटकन. बाबा मी आणते ना. अरे नाही नाही नाही, मी येतो ना, मी येतो. तू भरव तिला, नवऱ्याच्या हातनं जरा चव आणखीन वाढेल. बरोबर, मी आलो. आलं का? आलो मी, लगेच आलो. आलो लगेच. तुम्ही काय वाढून घ्या तोपर्यंत. आलोच मी. केदार, बोल ना. साधू सरांचा फोन आला होता. काय झालं बॉस? ते माहित नाही, आता त्यांना भेटल्यावरच कळेल. निघूयात? ठीक आहे, बाबांचं झालं की निघूया. एक काम कर, तू पण तोपर्यंत नाश्ता करून घे, मी आलेच. बॉस तू पण. मी आलेच. हो सर, चालेल ना, काहीच प्रॉब्लेम नाही. रवा लस्सी लय फेवरेट आहे आपली. सर लस्सी. येस. जैन बॉस. ओके. सरांचं लिंक कनेक्ट कर. येस बॉस. सर, हां, त्यांना जरा बोलायचं आहे आपल्याशी. जय हिंद टीम तारिणी. जय सर. इतक्या अर्जंटली मीटिंग बोलवण्याचं एक कारण आहे. तुम्हा सगळ्यांना एक न्यूज द्यायची आहे. तुम्ही सगळेजण माझी वन ऑफ द बेस्ट टीम आहात आणि म्हणूनच डिपार्टमेंटनी तुमच्यावरती एक खूप मोठी जबाबदारी सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. तुम्ही फक्त ऑर्डर द्या सर, आम्ही रेडी आहोत. टीम तारिणी, पंजाबमधली एक मोठी केस आहे ज्याच्या काही लिंक्स मुंबईमध्ये असण्याचे एव्हिडन्स मिळालेले आहेत. सर डिटेल्स आपल्या हातात लवकरच येतील. पण एक मोठी अपडेट म्हणजे या केसमध्ये तुमच्यासोबत अजून एक ऑफिसर जॉईन होणार आहे. अजून एक ऑफिसर? सर बाहेरून. सर आमच्याकडनं काही चुकलं का? एक मिनिट. हे बघा, कुठलाही गैरसमज करून घेऊ नका. माझा टीम तारिणीवरती तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे. पण या केसमध्ये या ऑफिसरचं असणं खूप गरजेचं आहे. या व्यक्तीने या केसवरती भरपूर काम केलं आहे, खूप माहिती मिळवलेली आहे. सो या केसमध्ये त्या व्यक्तीची, या ऑफिसरची आपल्याला मदतच होणार आहे. या ऑफिसरनी या केसवरती भरपूर काम केलं आहे, खूप माहिती मिळवली आहे. सो तुम्हाला ही केस एकत्र सॉल्व्ह करावी लागेल. आय नो टीम तारिणीचं एकमेकांशी असलेलं बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे. त्यामध्ये एखादी दुसरी व्यक्ती येणं खूप कठीण आहे. पण माझ्यावरती विश्वास ठेवा, या ऑफिसरच्या येण्याने या केससाठी आपल्याला फायदाच होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या प्रकरणामध्ये गुलाबची लिंक सुद्धा समोर आली आहे. सो या ऑफिसर बरोबर तुम्ही एक कॉमन टार्गेट चेस करणार आहात. सर कोण आहे ही व्यक्ती? ऑफिसर हरप्रीत चड्ढा गेले काही दिवस पंजाबमध्ये पोस्टेड आहे. अत्यंत चांगलं काम केलेलं आहे. स्वतःच्या नावाचा दबदबा तयार केला आहे. फॉरेन्सिक जिनियस, अकॅडमिक गोल्ड मेडलिस्ट आणि एन्काउंटर स्पेशलिस्ट. माफिया गँगमध्ये घुसून त्यांची माहिती काढली आणि तेही स्वतःची आयडेंटिटी प्रोटेक्ट करून. हरप्रीत चड्ढाला आता टेम्पररी ट्रान्सफर करून या केससाठी पाठवलं जात आहे. डिपार्टमेंटचं डिसिजन आहे आणि माझंही. आय होप या सगळ्या गोष्टींवरनं तुम्हाला आता या केसचं गांभीर्य लक्षात आलं असेल. सो प्लीज कॉपरेट विथ हरप्रीत चड्ढा. ओके सर.